माय गोल्ड पॉइंट नावाचं एक दुकान आहे. सोन्याचे व्यापारी राजेश जैन पोरवाल यांच्या ह्या शॉपमध्ये 14 जानेवारीला त्यांच्या तिथे काम करणाऱ्या कामगारांनी डुप्लिकेट चावीचा वापर करून चोरी केली होती. त्या चोरीमध्ये जवळपास 4.5 किलोच्या आसपास दागिने त्यांच्याकडे त्यांनी चोरून नेले होते आणि त्यांना आम्ही मोठ्या प्रयत्नानंतर 4 आरोपी आम्ही निष्पन्न करून पकडलेले आहेत. त्यांच्याकडून जवळपास 3 किलो 100 ग्राम इतका मुद्देमाल पण हस्तगत करण्यात आलेला आहे. सर, हे आरोपी चोरी करून कुठे गेले होते आणि कुठे लपले होते, कशा यांना अटक करण्यात आली? हे आरोपी मूळचे राजस्थानचे रहिवासी होते आणि जेव्हा सुरुवातीला आम्हाला हे कळालं की इथून चोरी झालेली आहे तर त्या मालकांनाच माहिती होतं हे कुठलचे आरोपी आहेत, कारण त्यांना कामावर ठेवताना त्यांचं बॅकग्राऊंड चेक केलेलं होतं. म्हणून मग त्यांच्या गावाकडे आम्ही टीम पाठवली आणि मग तिथे गेल्याच्या नंतर पुढील तपास करून त्यांना अटक करण्यात आली. तर या आरोपीने अधिकारी असले काम करत असताना ही रेकी सुद्धा केली होती का? त्यांना शॉपमध्ये नोकरी मिळाल्याच्या नंतर दुकानामधल्या सगळा व्यवहार त्यांनी बघितला होता आणि दुकानामध्ये कुठे दागिने ठेवले जातात, शॉप बंद करताना कुठे एकत्र करून ठेवले जातात, या सगळ्याची त्यांना पूर्वकल्पना होती. त्याशिवाय CCTV आहे, CCTV कुठे काय काय दिसतं त्याची पण त्यांना पूर्वकल्पना होती. तरी सुद्धा त्यांच्याकडनं चूक होऊन काही CCTVचे कॅमेऱ्याचं फुटेज आमच्या हाती लागलेलं होतं. त्याच्यातून आम्ही त्यांना पकडण्यात यशस्वी राहिले. या तपासात काय आधी असे माहिती समोर आलेली आहे तर यांनी आधी सुद्धा असा काही प्रयत्न केला होता? ह्या शॉपमध्ये त्यांनी यापूर्वी काही प्रयत्न केलेला नव्हता, परंतु जो मुख्य आरोपी आहे त्याच्या विरुद्ध काही अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही पण तपास करत आहोत. सर, आरोपी जे इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतात, मात्र अशा वेळी जेव्हा चोरी करण्याच्या प्रकरणामध्ये या लोकांनी कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरली नाही, मग या लोकांनी कसे ट्रेस करण्यात आले? यांच्या गावाकडे आमची टीम गेली होती. त्यांच्या आई वडिलांकडे आणि नातेवाईकांकडे विचारपूस केल्याच्या नंतर मग त्यांच्या राहण्याचे ठिकाणं, मित्रमंडळी जिथे जाऊ शकतात ते ठिकाणं, असं सगळीकडे आम्ही तपास केलेला आहे. आणि जसं आपण म्हटलं की इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यांनी वापरल्या नाहीत हे खरं आहे, परंतु एकदा लोकल इंटेलिजन्स कडून थोडीफार माहिती प्राप्त झाल्याच्या नंतर मग आम्ही त्यांच्यावर वाच ठेवली, पाळत ठेवली आणि पाळत ठेवून मग त्यांना लोकेट केलं आणि लोकेट केल्याच्या नंतर आम्ही लोकल पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. सर, हे दागिने जेव्हा बावी त्यांच्या घेऊन गेले तुम्ही काही वेगळं टाकायचं असं काही स्टोरी करून ठेवलं होतं का? किंवा इतर अर्धे प्रॉपर्टी रिकवर झालेले आहेत आणि इतर अजून प्रॉपर्टी रिकवर झालेल्या नाही, हे ऐकून म्हणजे यांची दागिने वेगवेगळे प्रयत्न केला नाही, यांनी जितका माल नेला होता त्यापैकी काही मुद्देमाल यांनी वाटप करून घेतलेला होता आपापसात. त्यामुळे सुरुवातीला जे 2 लोक पकडले गेले त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत झाला. आता जो मूळ आरोपी मिळालेला आहे त्याच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत झाला. अर्थातच सर्व मुद्देमाल आम्ही हस्तगत अद्याप करू शकलेलो नाही. त्यापैकी काही मुद्देमाल त्यांनी अद्यापही लपवून ठेवलेला आहे. तो हळूहळू तपासामध्ये आमच्या येईल लक्षात आणि मग तो आम्ही जप्त करू. थर्मोमीटरचा देखील वापर करण्यात आलेला, ज्या आरोपी भेटत नाही किंवा ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नसल्या त्याच टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही करून आता आरोपींना अटक केलं, कसा ते? आम्हाला असं समजलं होतं की हे जंगलमध्ये लपलेले आहेत आरोपी आणि जंगलामध्ये आम्हाला तिथलची टोपोग्राफी, तिथलच्या आपल्या पोलिसांना काही कल्पना नव्हती आणि जंगलमध्ये कुठे शोधायचं त्यांना असा एक प्रश्न पडलेला होता. त्यामुळे मग आम्ही जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे थर्मल इमेजिंगची, तिचा वापर करून आम्ही त्या जंगलामध्ये त्या ड्रोनचा वापर करून आम्ही त्यांना लोकेट करू शकतो. तर एक शेवटचा प्रश्न, आरोपींचे बॅकग्राऊंड काय आणि आरोपी म्हणजे याची अजून फॅमिली याच्यात काही सहभाग आहे? यांच्या कुटुंबियांचा सहभाग अद्यापर्यंत तरी प्रत्यक्ष दिसून आलेला नाही. तरी सुद्धा यांनी उर्वरित जो मुद्देमाल आहे तो काही नातेवाईकांकडे ठेवलेला आहे का किंवा ते विकून त्यांचे पैसे नातेवाईकाच्या ताब्यात दिले आहेत का, याबाबत आम्ही तपास करत आहोत. ठीक आहे.